आज दिनांक 5 डिसेंबर 2024. ठरलेल्या टार्गेटप्रमाणे कॉलेज जसं संपलं ड्रेस चेंज करून पुन्हा डोंगरावर 6 मिनटामध्ये कॉलेजच्या जवळ असणारा आमचा खंडोबा डोंगर याच्यावर 5 मिनटात पोहोचून एक्सरसाइज केल्यानंतर पुन्हा खाली उतरताना हे परतीचा प्रवास तुम्ही बघू शकता. अवतीभोवती एवढंच खूप सुंदर आणि छान वातावरण, क्लायमेट एकदम क्लीन, हवा मस्तगार सुटलेली, मस्त असा आनंद घेत आपली एक्सरसाइज करत मी कंटिन्यू खाली उतरत होतो. रस्त्यामध्ये चढ उतार असल्यामुळे जरा थोडी काळजी घेऊनच उतरावं लागते. तुम्ही बघू शकता वरच्या डोंगरावरून लोहेगावचा आणि पुणे सिटीचा व्ह्यू किती क्लीन आणि व्यवस्थित दिसत आहे. तसंच हळूहळू खाली येत असताना मध्येच तुम्ही हा छोटासा जो कॉलेज साईडकडचा जो व्ह्यू आहे तो बघू शकता. त्याचप्रमाणे अंधार असल्यामुळं जरा थोडं काळजीपूर्वक खाली उतरत असतो. रस्त्यात पडलेले काचा वगैरे जरा लक्ष देऊनच बघायचे. त्याचप्रमाणे हळूहळू खाली येत असताना परत हा दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचल्यावर तुम्ही बघू शकता कंटिन्यू हा जवळपास 5 ते 6 मिनटाचा डिस्टन्स आहे. म्हणजे जर तसं तुम्ही नॉर्मली चालू शकलात तर त्याला 10 ते 15 मिनिट वरतून खाली येण्यासाठी लागतो. पण मी हा कंटिन्यूस पळत हा बघू शकता तुम्ही प्राईडवर्ड साईडचा जो दिशेने दिसतो आहे हा व्ह्यू, हा टोटल 6 मिनटामध्येच वरतून ते खाली मी पूर्ण हा प्रवास कंप्लीट केलेला आहे. कंटिन्यू नॉनस्टॉप न हे करता हळूहळू हे बघू शकता. आता इथून हा लास्ट टप्प्यामध्ये पोहोचल्यावर इथून फक्त 2 ते 3 मिनटाच्या अंतरावरच आपण गाडी पार्क केलेली आहे. तरी ती छान आणि प्रसन्न असं वाटतं. ह्या एरियामध्ये मोकळी आणि खेळती स्वच्छ अशी क्लीन विदाऊट पोल्युशन हवा. खरंच हे आरोग्यासाठी छान ठिकाण आहे. जर आपण ठरवल्याप्रमाणे जर रोजची रोज जर ही एक्सरसाइज आणि कंटिन्युअस हा डोंगर क्लाइम्बिंगचा चढून आणि उतरून जर हा कंटिन्यू एक्सरसाइज करून जर ठरवलं तर 100% विदिन 2 वीक टू 1 ते 2 वीकमध्ये हे कंप्लीट टार्गेट होऊ शकतं आपलं. तर सध्याचं माझं टार्गेट आहे. तुम्ही इकडे बघू शकता वरच्या याच्यावरून आपल्या लोहगाव साईडकडचा एरिया आणि इकडचा बॅक साईडचा एरिया कसा क्लीन आणि स्वच्छ दिसतो पूर्ण लाईटनिंगमध्ये. असा कुठल्याच गोष्टीचा आपल्यावर जो असणारा ताण तणाव ह्या कामाच्या दगदगीतून किती छान असं या वातावरणात खरंच एक्सरसाइज करण्यासाठी चांगलं ठिकाण आहे. खाली उतरत असताना खरंच काळजीपूर्वक आणि व्यवस्थित उतरत जा. कारण का अंधार असल्यामुळं मध्येच कचखळगे आहेत, काचा आहेत, मुलांनी टाकलेल्या बॉटल्स आहेत. ते बघत खाली आपल्या उतरत जा. हा आहे आपला सेकंड लास्ट टप्पा. तर इथून खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता काही 2 ते 3 मिनटाच्याच अंतरावर आता आपल्या गाडीचं डिस्टन्स राहिलेलं आहे. ते आपल्याला कवर करायचं आहे विदाऊट थांबता. बघूया. कारण का माझं वेट ज्यावेळेस गेन झालं होतं 86 पर्यंत माझं वेट गेन झालं होतं. ते मी मेंटेन करण्यासाठी असंच कंटिन्युअसली विदाऊट मिस्टेक पाऊस असो थंडी असो कंटिन्यू मी आपल्या ह्याच डोंगरावर
ट्रेकिंग करत रोज सकाळ आणि संध्याकाळ कंटिन्यूस, तर माझं वेट मी 68पर्यंतही मेंटेन ठेवलं होतं. पण काही कारणास्तव कामानिमित्त हे कंटिन्यू करू शकलो नाही. त्याच्यामुळं आत्ता अचानक नाही म्हणता येत, हे जवळजवळ 7 ते 8 महिन्याच्या डिस्टन्समध्ये 5 kg जे वाढले, वरचा 68पासून 75वर गेलं. पण मिनिमम माझं टार्गेट आहे की 70पर्यंत तरी मेंटेन करायचं आहे. म्हणून हा कंटिन्यू आपला प्रयत्न चालू आहे. आणि 100% मला माहीत आहे हे करत असताना 100% मी माझं टार्गेट जे आहे 70 kgचं मी हे अचीव करेन. आता हा लास्ट टप्प्यामध्ये मी पोहोचलेलो आहे. तर इथून किती 1 ते 2 मिनटामध्येच आपल्या गाडीचं डिस्टन्स आहे, जिथं की मी आपली गाडी पार्क करून डोंगरावर ट्रेकिंगला सुरुवात केली होती. काही दिवसापूर्वी ह्याच एरियामध्ये जो आहे तो हायना हा प्राणी लोकांच्या व्हिडिओजमध्ये कॅप्चर झालेला आहे. तरीसुद्धा सगळ्यांनी काळजी घेत जावं. संध्याकाळच्या वेळी ह्या एरियामध्ये फिरण्यासाठी किंवा रनिंगसाठी आल्यानंतर किंवा एक्सरसाइजसाठी आल्यानंतर काळजी घेत जावं. मे बी ते काय प्रत्येक वेळेसच असतो असंही नाही आहे, तरीसुद्धा लक्ष देत जायचं. आता मी लास्ट आपला जो प्राईडवर सिटीकडचा साईडचा जो रोड आहे त्या रोडवर पोहोचलो आहे. आता तुम्ही बघू शकता की इकडं आपली गाडी पार्क केलेली आहे आणि गाडीमध्ये मस्तपैकी गाडी बसून मग डायरेक्ट आता इथून पुढे मी घरी जाणार. बघू शकता मस्त इथं गाडी पार्क केलेली छान पैकी. कुठल्याच गोष्टीचं मस्तपैकी फ्रेश असं वाटतं खाली उतरल्यानंतर. मस्त आपण घरी आता मस्तपैकी आता आपण स्टॉप करू. थँक्यू. आपण कंटिन्यूमध्ये बघूया आपण किती दिवसात हे आपलं टार्गेट कंप्लीट होतं आहे. ते अपेक्षा आहे की मॅक्झिमम